आणि आतून पाहिलं तर गोड गऱ्यासारखा त्यांचा स्वभाव हा पण अनेकांनी जवळ त्या ठिकाणी आठवला. दादांचा कामाचा झपाटा हा पहाटेपासून सुरू आहे. सकाळ आणि दादांचं समीकरण हे काही आजपासून नव्हतं, अनेक वर्षांपासून. ज्यावेळी दादाकडे कुणी कामाची वेळ मागायला गेलं तर ते काहींना सकाळी 6ची वेळ द्यायची, 7ची द्यायची. रवींद्र खरेंनी उल्लेख केला त्याप्रमाणे. परंतु एकदा वेळ दिली तर त्याच्या टाळाटाळ त्या ठिकाणी 2019ला 23 नोव्हेंबरला ज्यावेळी सकाळच्या वेळी दादांचा शपथविधी झाला, कोणाचा विश्वास बसला नाही. कालची देखील सकाळ त्यावेळी ही घटना कळली, कोणाचा त्याच्यावरती विश्वास त्या ठिकाणी बसला नाही. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व गेल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सामान्य गोरगरीब माणसाची प्रचंड अशी हानी त्या ठिकाणी झालेली. राज्याच्या सरकारमध्ये काम करत असताना अनेक दिग्गज आज देखील सरकारमध्ये आहेत, परंतु ग्राउंड लेवलला खेडेपाड्यामध्ये शेतकऱ्याशी नाळ जोडलेला नेता आज राज्याच्या सरकारमध्ये अजितदादा सोडून दुसरा आहे की नाही हे उद्याच्या काळात आपल्याला त्या ठिकाणी कळेल. पण दादा गेल्यामुळे हे खूप मोठं नुकसान शेतकरी वर्गाचं त्या ठिकाणी झालं. कारण आपल्या सर्वांना माहिती, जिल्हा बँकेमध्ये गेल्यानंतर दादांनी त्या काळापासून छोटी असणारी बँक मोठी नेण्यापर्यंत काम केलं. स्वतः अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम त्या ठिकाणी केलं आणि अनेकांना अध्यक्ष म्हणून केलं. परंतु पुणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून 0% व्याजदराने सगळ्यात आधी निर्णय जर कोणी घेतला तर आमदार अजितदादा पवारांनी त्या ठिकाणी घेतला, याचा देखील मला आवर्जून उल्लेख करावा लागेल. दादांच्या संदर्भामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आज विद्या प्रतिष्ठान देखील आहे, बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट देखील आहे, की पुणे शहर सोडल्यानंतर आज बारामती या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या हब म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं. परंतु ज्यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं अशोक मोहोळ अण्णानंतर दादा अध्यक्ष झाले, की आज गावामध्ये हायस्कूल जर बांधायचं असेल तर आमदार खासदार यांच्याकडे 5-10 लाख रुपये आपण त्या ठिकाणी निधी मागत असतो. दादाच्या संस्थेचे अध्यक्ष झाले, अनेक गावोगावी इमारती मोडकळीत आलेल्या होत्या, विद्यार्थ्यांना बसायला सोयी सुविधा नव्हत्या. परंतु दादांनी त्यावेळी ठरवलं की माझ्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये सुंदर प्रकारची इमारत जिथं जिथं संस्थेची शाखा आहे ती झाली पाहिजे. मग अनेक लोकांना ज्यांना त्यांनी काय मदत केली असेल त्यांना दादांनी फक्त शब्द त्या ठिकाणी टाकायचा, मला बाकीचं काही सांगायचं नाही, मला ही इथली इमारत तयार करून झाली पाहिजे. ती 2 कोटीची असो नाही 15 कोटीची असो ते करून घेण्याचं काम त्यांनी केलं. आपल्या तालुक्यात फक्त एकच हायस्कूल पारगाव पेठ, आणि ज्यावेळी तिथल्या इमारतीचं काम चालू होतं, एकदा इकडे तालुक्यामध्ये येत असताना त्यांनी मला सांगितलं, पाऊस येत होता, अरे म्हणले इथं आपलं एक हायस्कूल आहे, त्याला आपल्याला इमारतीचं काम चाललंय. भर पावसामध्ये कोणालाही नाही सांगता आम्ही ते काम पाहणी करण्याकरता गेलो. भर पावसात कामाची पाहणी केली आणि अनेक ज्या सूचना करायच्या होत्या त्यानंतर त्यांनी ठेकेदारवर देखील केल्या. आज दादांचं राज्यामधलं काम देखील आपण अनेकांनी पाहिलं. ऊर्जा खात्यामधलं काम असेल, त्याचप्रमाणे पाटबंधारेमधलं काम असेल, अर्थमंत्री म्हणून देखील अनेक जे चांगले निर्णय त्यांनी घेतले. त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी योजना जी आली मुख्यमंत्र्यांच्या नावाने 2024ला, परंतु त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करत असताना अर्थमंत्री म्हणून देखील त्यांची भूमिका ही कायम महिलांच्या निरंतर स्मरणी त्या ठिकाणी राहील असं देखील मला या निमित्ताने वाटतं. काम करत असताना जो कार्यकर्ता चांगलं काम करत असेल त्याचा आपण बऱ्याच वेळा समोरच बोलतो की याचं काम चांगलं आहे, माणूस चांगला आहे. परंतु अजितदादा हे व्यक्तिमत्व असं होतं की त्यांना जर वाटलं की तोंडावरती राजकारणामध्ये बोलणारी फार कमी माणसं त्या ठिकाणी असतात, परंतु दादा निर्भीडपणे तोंडावरती देखील एखाद्याचं जर चुकलं असेल तर त्याचा एक शब्द त्या ठिकाणी असायचा, हे शहाण्या तुम्हाला काही जास्त शिकवू नको. त्या ठिकाणी चुकीचा वागला पोलिसांना देखील सांगायचं, जाहीर सभेतून सांगायचे याला टायर घालमध्ये घालून त्या ठिकाणी ठोकून त्या ठिकाणी काढा, असली दादागिरी त्या ठिकाणी चालणार नाही. आणि आज दादांच्या संदर्भामध्ये आपण भावना व्यक्त करत असताना मला एक गोष्ट त्यांच्या स्वभावाची देखील आवर्जून मी त्याचा उल्लेख केला की पाठीमागे जिथलं एखादं काम त्यांना पसंत असेल तर कुठली सभा त्या ठिकाणी असू द्या, मग आंबेगावच्या माणसाचं काम चांगलं असेल तर तिकडे सातारला जाऊन सांगणार, सांगलीला जाऊन पाहा, तिथलं काम पाहण्याकरता तुम्ही त्या ठिकाणी जा. अशा प्रकारचा हा नेता जाण्यानं प्रचंड मोठी हानी जी झालेली आहे
ती कधीही न भरून येणार आहे. व्यक्तिगत संबंध जपत असताना देखील 94 सालामध्ये 4 नोव्हेंबर तारीख होती. पक्षाचा युवकचा मेळावा होता आणि माझा लग्नाचा गंधाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाला उशीर झाला. मी कार्याध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होतो आणि दादांना सांगितलं की आता जायचंय आणि आता मेळावा तर आपला उशीर होतोय. त्यांनी म्हणले थांब, तू युवकचा कार्यकर्ता आहे, मी देखील येईल. रात्री 8 वाजता तिथं त्या ठिकाणी आले. म्हणजे व्यक्तिगत कार्यकर्त्याला देखील ताकद देण्याचं काम दादांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. चालू राजकीय घडामोडीच्या संदर्भामध्ये देखील अनेक वेळा विचार विनिमय होत असताना ती गेल्या 18 तारखेला रोहितदादांना सांगितलं की आता आपण एकत्रित्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये जे करायचं त्याच्याबाबत आपल्याला चर्चा करायची. आणि मला देखील त्यांनी त्या दिवशी बोलवलं आणि जवळपास पाऊण तास ते 1 तास त्या ठिकाणी चर्चा केली. काय काय परिस्थिती काय नाही. आणि शेवटचा फोन 22 तारखेला देखील दादाने मला सकाळी बरोबरचा आवाज 30 मिनिटांनी केला मावळ तालुक्याच्या संदर्भामध्ये. अशा प्रकारे एक मी किती मोठा आहे हे कधीच त्यांनी कोणाला सांगितलं नाही. आज आपण सगळेजण अजित दादा म्हणतो, पण अनेकांना आठवत असेल की ज्यावेळी त्यांचा फोन यायचा त्यावेळी एकेरी नावाने बोलायचे की मी अजित बोलतोय. म्हणजे स्वतः किती माणूस मोठा आहे परंतु समोर वागताना ते नम्रपणे त्या ठिकाणी वागायचे. आज दादांनी ज्या काही योजना राज्यामध्ये सामान्य माणसाकरता शेतकऱ्याकरता आणल्या त्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी आठवणीमध्ये राहतील. मी उपस्थित आपणा सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ओम शांती.